जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला दुचाकी चोरट्यांविषयी माहिती मिळाली होती। त्यापैकी रेसकोर्स नाका इथं राहणारा शिवाजी चव्हाण याला पकडण्यात पोलिसांना यश आलं। टिंबर मार्केट परिसरातील भाजी मंडईजवळ चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी आलेल्या शिवाजी चव्हाणला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 2 लाख रुपयांच्या 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या। कोल्हापूर शहरातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी त्याच्या तपासासाठी पथक बनवलं होतं। दरम्यान एका चोरट्याबद्दल या पथकाला माहिती मिळाली। त्यानंतर तो चोरटा चोरीच्या गाड्या विकण्यासाठी टिंबर मार्केट परिसरात येणार असल्याचं समजलं। अंमलदार अमर पाटील, प्रशांत घोलप, प्रवीण सावंत, मोहन लगारे, स्वप्नील कांबळे, प्रीतम सूर्यवंशी यांनी टिंबर मार्केट परिसरात सापळा लावला। चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या शिवाजी चव्हाणला पोलिसांनी अलगद ताब्यात घेतलं। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी महिनाभरात चोरलेल्या गाड्यांची माहिती दिली। शिवाजी चव्हाणकडून सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत।